नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. रक्षाबंधन जवळ आलेले. आज आपण रक्षाबंधन विशेष खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा खव्याचे गुलाबजाम खायला आपल्याला भरपूर आवडत असतं, पण बनवता येत नाही. तर आज आपण अशी एक टिप वापरणार आहे, ज्यामुळे तुम्ही कितीही नवीन असला तरी तुमचे खव्याचे गुलाबजाम कधीच चुकणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगेन. अगदी रसरशीत आणि तोंडात टाकताच लगेच विरघळतील अशी गुलाबजामची रेसिपी आज आपण परफेक्ट बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळूया. आता खव्याचे गुलाबजाम आपल्याला बनवून घ्यायचे, तर त्यासाठी माप आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायचं आहे. 250 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे. जो खवा दुधापासून आटवलेला असतो तोच खवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. जो थोडासा हलकासा त्याला लालसर कलर असतो असा खवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि 250 ग्रॅम मी इथे गीठचं गुलाबजामचे जे पीठ असतं ते घेतलेलं आहे. जितका खवा घेतलेला आहे तितकंच गुलाबजामचं मी इथे पीठ घेतलेलं आहे. आता खवा आपल्याला गरम करून पातळ करून घ्यायचा आहे. हाताने मळण्यापेक्षा एकदम सोपी पद्धत आपल्याला ही वापरायची आहे. कढईमध्ये 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप घातल्याच्या नंतर खवा यामध्ये घालून असा फोडून घ्यायचा आणि पूर्ण पातळ होईपर्यंत आपल्याला हा हलवत राहायचा. खवा आपण जेव्हा इथे कढईमध्ये गरम करणार आहे तेव्हा सारखं हलवत राहायचा. हलवला नाही तर खवा खाली करपू शकतो. पूर्ण पातळ जसं आपण दूध आटवत असतो आणि शेवटची जी स्टेज असती खव्याची पातळ, तसं आपल्याला इथे करून घ्यायचा. साधारणतः 3-4 मिनिटामध्ये आपला हा खवा व्यवस्थित पातळ झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची. परत एकदा 1 मिनिटभर आपल्याला हा खवा इथे हलवून घ्यायचा आहे. बघू शकता किती स्मूथ आणि पातळ असा आपला इथे झालेलं. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये आपण जर खव्याचे गुलाबजामचे पीठ घालताना आपल्याला ते मळायला सोपं जातं. परत एकदा चमच्याने आपल्याला इथे चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे रवळसरपणा जो असतो तो एकदम स्मूथ आणि एकदम असा नॉर्मल होऊन जातो. आणि खवा आपला थंड झालेला आहे. थंड झाला की आपण इथे गुलाबजामचे पीठ घालून घेणार आहे. जितका खवा घेतला आहे तितकंच पीठ आपल्याला इथे घालायचं आहे. पीठ अजिबात जास्त घालायचं नाही. कमी घातलं तरी चालेल, पण जास्त अजिबात घालायचं नाही. 250 ग्रॅम खव्यासाठी 250 ग्रॅम मी इथे गुलाबजामचं गीठचं जे असतं पीठ ते इथे घालून घेतलेलं आहे. खव्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेले. दूध आता आपल्याला इथे कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट झालेलं दूध आपल्याला इथे थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही, नाही तर पीठ पातळ होऊ शकतं. तर इथे तुम्ही बघू शकताय थोडं थोडं घालून मी इथे खवा व्यवस्थित मळून घेतलेला आहे. आता खवा मळताना आपल्याला जरासा जोर लावून मळायचा, कारण त्यामध्ये छोटे छोटे रवळसर असे कण असतात, ते पूर्ण फुटले गेले पाहिजे आणि पिठामध्ये व्यवस्थित खवा मिक्स झाला पाहिजे. थोडंसं दुधाची आवश्यकता वाटली तर असा हात जरासा ओला करून आपल्याला हे चांगलं रगडून रगडून मळायचं. साधारणतः मला हे मळायला 20 मिनिटं लागलेले. पीठ मळायला 20 मिनिटं लागलेले आणि हातामध्ये असं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला या पद्धतीने रोल करायचं आणि बघायचं पिठाला चिरा जातात की नाही. छोटासा असा गुलाबजाम बनवून बघायचा, गुलाबजामला चिरा जातात की नाही. तर अजिबात जात नाही. एकदम प्लेन असा आपला गुलाबजाम इथे बनतोय. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित खवा आणि पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. या पद्धतीने आपण इथे गुलाबजाम बनवून घेणार आहे. आता इथे गुलाबजाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे छोटे मोठे बनवू शकता किंवा असे लंबुळते बनवू शकता, गोल बनवू शकता. तुम्हाला जसे आवडेल तसं तुम्ही इथे बनवू शकता. आता खवा आणि गुलाबजामचं पीठ धरून अर्धा किलो झालं होतं त्याचं प्रमाण. अर्धाच किलो आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि वाटीने प्रमाण घ्यायचं आहे. 2 वाट्या साखर भरलेली आहे. 2 वाट्यांसाठी 1 वाटी पाणी घालून आपल्याला हा पाक इथे शिजून घ्यायचा. आता गुलाबजामचा पाक बनवताना नेहमी आपण चुकी करतो. एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही. एकतारी आणि पाक शिजला याच्यामध्ये जी स्टेज असते
पाकाची जी स्थिती असते तिथपर्यंतच आपल्याला हा पाक इथे शिजून घ्यायचा. असा पाकाला चिकटसरपणा आला आणि थोडंसं असं आपल्याला वाटलं की पाकाची तार बनत आली आहे, तिथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये विलायची पावडर घालून पाक आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा. लक्षात ठेवा, गुलाबजामचा पाक बनवताना एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही, तर पाक इथे फक्त शिजून घ्यायचा. गुलाबजाम बनवून आपण इथे झाकून ठेवले होते. तुम्ही जर तुमचा पाक बनवायचा बाकी असेल आणि गुलाबजाम जर बनवून तयार झाले असेल तर गुलाबजाम कपड्याने झाकून ठेवायचे, म्हणजे त्याला चिरा जात नाही. तर गुलाबजाम आपण इथे तळून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. पहिलं तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आणि मग परत गॅस बारीक करून तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होईपर्यंत थांबायचं आणि मग गुलाबजाम आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. गुलाबजाम तळताना शक्यतो गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि गुलाबजाम शक्यतो काट्याच्या चमच्याने पटकन असे हलवायचे. तुम्ही इथे बघू शकता बाकीचे गुलाबजाम मी इथे सोडेपर्यंत जे गुलाबजाम आपण पहिले सोडले होते त्याला थोडीशी अशी काळी स्टिक पडलेली. काही हरकत नाही, त्यामुळे काही होत नाही आहे. पण जर तुम्हाला अशी स्टिक पडायला नको आहे तर गुलाबजाम पटकन टाकला की असं काट्याच्या चमच्याने तो हलवून घ्यायचा आणि हलक्या हाताने हलवायचा. कारण गरम वाफेमध्ये जेव्हा खवा जातो तेव्हा त्याचे पाघळण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे गुलाबजाम खूप नरम असतात, सॉफ्ट असतात, फुटण्याची शक्यता दाट असते. अशा वेळेस आपल्याला जपून असं हलवायचं असतं. आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल मी गुलाबजाम तळत आल्याच्या नंतर सारखे हलवते का, तर असं सारखं हलवल्यामुळे काय होतं, गुलाबजामला एकसंग कलर येतो, एकसारखा कलर येतो, कुठेही कमी जास्त असा कलर होत नाही. तर इथे झाले आपले गुलाबजाम तळून. आता अनेकदा आपण पाकात गुलाबजाम टाकताना आपण गलती करतो. गुलाबजाम गरम असताना पाकामध्ये कधीच टाकायचे नाही. गुलाबजाम हे थंड होऊन द्यायचे. असे थोडेसे कोमट असताना हाताला गरमपणा जाणवतोय आणि गुलाबजाम वरनं कडक झालेले, तेव्हा मात्र गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे. आणि पाक आपल्याला हाताला मी एक बोट घालून पाहिलं पाकामध्ये. आपल्या बोटाला जितकं गरमपणा सहन होतो तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला पाक इथे गरम ठेवायचा आहे. पाकही जास्त गरम ठेवायचा नाही किंवा पूर्ण थंड अजिबात ठेवायचा नाही. तर कोमट पाकामध्ये थंड झालेले गुलाबजाम आपल्याला इथे घालून घ्यायचे, व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचे. झाकण लावून आपल्याला 5-6 तास पाकामध्ये हे मुरायला ठेवायचे. आता 5-6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकताय पाक कमी झालेला आहे. गुलाबजाम तुम्हाला इथे फुगलेला दिसतोय आणि एकदम असा रसरशीत दिसतोय. बघू शकताय छान असा पाकामध्ये मुरला गेलेला आहे. पाक दाबला, गुलाबजाम लगेच असा दाबला जातोय. पाक त्यामधून व्यवस्थित असा गळतोय आणि दाबला की लगेच बोटाने तो सुद्धा फुटतोय. आता एक कट करून दाखवते. आतमधनं बघू शकता व्यवस्थित भाजले गेलेले, रसरशीत झाले गेलेले आणि तोंडामध्ये टाकताच विरघळेल इतके छान आपले इथे खव्याचे गुलाबजाम इथे बनवून तयार झालेले. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.